काय चाललंय राव? अरे तू ये बस बस बस. अरे काय करतोस लेका? काही फोन नाही, SMS नाही, काय नाही. आणि हा स्टोव कसला रिपेअर करत बसलायस? गॅस संपलाय का? तसं काही नाही ग, खूप दिवसापासून अडगडीत पडून होता. म्हटलं इमर्जन्सी मध्ये कामात पडेल म्हणून जरा रिपेअर करावं म्हटलं. बरं ते सोड, तू आज इकडे कशी काय सकाळी सकाळी खूप दिवसानंतर आलीस? काय नाही रे, सहजच आपलं असं झालं. चहा देणार? नको. नक्की नको ना? मग म्हणू नको. हा अरे नको रे. नको तर नको. हा बरं, मी काय म्हणत होतो, ते तुझ्या नोकरीचं काय झालं का? अरे तोच तर वैताग आलाय राव. कोणी इथून चुका काढते, कोणी तिथून चुका काढते, तर कोणी पैसेच मागते. तुला हसायला काय झालं रे? मला एवढं टेन्शन आलं आणि तू हसतोस ले का? काही नाही ग, पण मी तुझी मदत करू शकतो. हा कसली रे मदत? समोसा चारावा लागेल. एक नाही 4 चारतो, पण मदत कसली? हेच, तू मला समोसा चार, तुझं काम होऊन जाईल. ते कसं काय? तू समोसा तर चार आणि 2 दिवसानं भेट. ठीक आहे. ओय हॅलो, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ये बस. आज सकाळी सकाळी बस. तू कसा रे सतत कामात असतोस? कसं काय जमते तुला? काही नाही ग, सहज आपलं काहीतरी. रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं नाही काय? बरं ते सोड, तू सांग तुझं काय चाललंय? अरे हा, ते तू माझ्या कामाचं बघणार होतस ना? अरे हा, तो तुझा प्रश्न अजून सुटलाच नाही काय? नाही ना, ते तूच तर काहीतरी करणार होतस ना? अरे असं कसं होईल? तुझा समोसा असा कसा वाया जाईल? म्हणजे बघ, ज्यांनी मला समोसा चारला ना, त्यांचं तर काम झालं. ए येड्या, तुला जर माझी मदत करायची नसेल ना, नको करू. पण कमीत कमी माझी टिंगल तर नको उडव. बरोबर आहे का तुझं? माझ्या समोस्याचं तुझ्या समस्या बरोबर, कळलं? माझ्या समोस्याचं तुझ्या समस्या बरोबर काही एक संबंध नाही. मग एक सांग, तू या तुझ्या SMS-चं, हे बघ, या तुझ्या SMS-चं आणि माझ्या भविष्याचा काही संबंध आहे काय? म्हणजे विचार कर, या तुझ्या SMS नुसार, या तुझ्या SMS नुसार म्हणजेच एखाद्या म्हातारणीचा चमत्कार, एखाद्या बाबाचा चमत्कार, अमक्या अमक्या बाबाचा चमत्कार, असं अमकं ढमकं लिहून एखाद्या 11 लोकांना पाठवा. म्हणजे तुमचं हे काम होईल, तुमचं अमकं ढमका फायदा होईल, तुमचं सायंकाळपर्यंत तुम्हाला धनप्राप्ती होईल, सायंकाळपर्यंत तुम्हाला खुश खबर भेटेल. आता हा SMS इतक्या लोकांना सेंड करून जर प्रगती करता आली असती तर विचार कर, पहाटे 5 वाजता उठून रस्ता झाडणाऱ्यापासून रात्र रात्र जागून निव्वळ पोटाची खडगी भरण्याकरता हाल अपेष्टा सहन करणारे हा तुझा निव्वळ SMS फिरवत राहिले असते. अगं एक SMS 11 लोकांना पाठवून संध्याकाळी अचानक धनप्राप्ती झाली, असं एक तरी उदाहरण मला दाखव बरं. अगं तुम्ही लोक एवढ्यावरच न थांबता हा SMS इतर लोकांना न पाठवल्यास, किंवा या SMS कडे दुर्लक्ष केल्यास, किंवा हा SMS डिलीट केल्यास तुमचं काहीतरी वाईट होईल, किंवा तुमचं कोणतरी नातेवाईक मरेल, किंवा तुमच्या सोबत काहीतरी वाईट घडेल, अशा तुम्ही धमक्या पण देता यार. नाही, मला तुमच्या श्रद्धेवर बोट ठेवायचं नाही. माणसाने श्रद्धा ठेवावी, पण किमान त्या श्रद्धेचं अंधश्रद्धेत रूपांतर तर होऊ देऊ नका. अरे अशी कोणती टेक्नॉलॉजी उदयास आली की तुमचा हा SMS देवापर्यंत पोहोचेल? आणि समजा तुमचा हा SMS देवापर्यंत गेला तर देवाने तुमचा हा फालतू SMS वाचत बसावा एवढंच काम देवाकडे उरलं काय ग? अगं ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ना, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याच देवाची तुम्ही टिंगल करताय. अगं जेवढा वेळ आपण या फालतूगिरीमध्ये घालवतोय ना, तेवढाच वेळ आपण कुठे कमी पडतोय हे शोधण्यात, आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात, एखादं चांगलं काम करण्यात जर घालवलं ना तर नक्कीच यशाची दिशा सापडेल. अगं या फालतूपणाच्या चक्रव्यूहामध्ये आपण एवढे अडकलोय की कुठलाही विचार न करावं एवढा आपल्या बुद्धीला गंज चढलाय. मी असं नाही म्हणत की सोशल मीडियाचा वापर टाळावा. अगं आपले विचार, आपले मत मांडण्यासाठी
याहून दुसरे साधन नाही, याहून मी असं म्हणेन की याहून दुसरे प्लॅटफॉर्म नाही. आपले स्वतःचे विचार, स्वतःचे मत मांडण्यासाठी सोशल मीडिया हे अगदी बेस्ट साधन आहे. सगळ्यात चांगलं साधन म्हणजे सोशल मीडिया. कारण आजकाल असं होऊन चाललंय की मोठ्या मोठ्या मीडियाच्या समोर आपण आपले मत नाही मांडू शकत. पण आजच्या युगामध्ये हा जो सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, यासारखे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झाले आहेत. यावर आपल्याला आपले मत मांडण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत. आणि मी असा म्हणेन, यापुढे जाऊन असा म्हणेन की याहून आपल्याला दुसरे साधन नाही. पण काय होते बघ, या असल्या SMS मुळे आहे ना, लोक आपले चांगले विचार, आपले चांगले मत किंवा चांगल्या बातम्या वाचण्याची सुद्धा टाळतात. कधी नोटीस केली असशील तू, या SMS मुळे, या SMSच्या प्रभावामुळे एखाद्या हरवलेल्या व्यक्तीची बातमी सुद्धा लोक खोटं समजून दुर्लक्ष करतात. एखाद्या व्यक्तीचे चांगले विचार, एखाद्या व्यक्तीची चांगली पोस्ट किंवा एखादी जर चांगली बातमी असेल, त्याहीकडे लोक दुर्लक्ष करतात. कारण काय माहित आहे, तर तुझ्यासारखे हे असले फालतू SMS. बघ, माझ्या या बोलण्यामुळे जर तुला वाईट वाटलं असेल, मी तुझी क्षमा मागतो. पटलं तर विचार कर. आणि जर काही वाईट बोललो असेल तर मी मनापासून तुझी क्षमा मागतो. मला माफ कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईने स्वयंपाक बनवलाय, जेवण मात्र नक्की कर.